त्यांचा चष्मा राहिला, ते निघून गेले. पण मात्र त्यांचं मन कशात होतं? चष्म्यात. आता ते गोमकाळेजी लांब वर जाऊन परत आले, त्यांचा चष्मा राहिला. मला सांगा, या चष्मेवाल्यांना जर चांगलं दिसायला लागलं ते चष्मा घालणार का? चष्मा काढून ठेवून देणार. त्यांना चांगलं दिसायला लागलं की ते चष्म्याकडे दुर्लक्ष करणार, त्या चष्म्याला महत्व देणार नाही, काठीला महत्व देणार नाही. त्याच पद्धतीने ग्रंथ, मूर्ती, मंदिर, तीर्थ, यात्रा ह्या आधार आहे. घर, शेती, वाडी, नोकरी, पैसा हा आधार आहे. याच्यामध्ये गुंतून राहायचं नसतं. देवाचा आधार, देवाच्या आधाराने आम्हाला देवाच्या पलीकडे जायचं असतं. छोटस उदाहरण आहे, उदाहरण नाही, सहज हवेत उडण्यासारखं आहे. मंदिरात गेल्यानंतर त्या मूर्तीचं आम्ही दर्शन घेतो. मग तुम्हाला एक विचारतो, मूर्ती देव आहे की मूर्तीत देव आहे? चौधरीजी, मूर्ती देव आहे की मूर्तीत देव आहे? नेहमीच उदाहरण आहे आमचं, पण महत्वाचं आहे. हे डोक्यात राहत नाही. पुढल्या वर्षी जर विचारलं तुमच्या डोक्यात राहणार. देह देव आहे की देहात देव आहे? का हो वंजारी साहेब, ते मागचे, देह देव आहे की देहात देव आहे? तुम्ही उत्तर त्याचं खरं देणार, देहात देव आहे. तुम्ही खरं उत्तर देणार, मूर्तीत देव आहे. आता दोन्हीच जर उत्तर पाहिलं तर आपण देहाची सेवा करतो की देहातल्या देवाची सेवा करतो? मला काही विचारायची गरज नाही, तुमच्याजवळ उत्तर आहे. मंदिरात गेल्यानंतर मूर्तीची सेवा करतो की मूर्तीत असलेल्या मूर्तीची सेवा करतो? मूर्तीला बसवण्याचं कारण काय राहते? मंदिरामध्ये ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आम्ही करतो, ह्या मूर्तीमध्ये काहीतरी तेज आहे. आम्ही भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन त्या शिवलिंगावर पाणी टाकण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, आम्ही पाणी दगडावर टाकतो की दगडात असलेल्या ज्योतीवर टाकतो? भगवान शंकराला किती मुली झाल्यात? भगवान शंकराला किती मुली किती मुलं होते केशव भाऊ? एक मुलगा, दोन मुली? हा, दोन मुलं एक मुलगी. यांच्यापासून लय लोकांना माहित झालं. शर्माजी पासून, मिश्राजी पासून सर्वांना माहित झालं अशोक सुंदरी. पण भगवान महादेवाला 3 मुली होते आणि भगवान महादेवाला 2 मुलं होती. त्यामध्ये एका मुलीचं नाव आहे ज्योती. जो आपण रोज दीपक लावतो ना, दिवा लावल्याशिवाय पूजेला आरंभ करता येत नाही. पहिला दिवा लावावा लागतो, नंतर दुसरा दिवा लावावा लागतो. ते मग ब्राह्मण बुवा सांगते मंत्राद्वारे. जोपर्यंत ज्योती लावल्या जात नाही, ज्योतीचा प्रकाश निर्माण होत नाही, तोपर्यंत बाकीचं कार्य करता येत नाही. घरात अंधार जर असेल तर आधी लाईट लावावा. म्हणजे भगवंताची पहिलीच मुलगी आहे ज्योती, दुसरी मुलगी आहे अशोक सुंदरी. तिसऱ्या मुलीचं नाव काय? तिसऱ्या मुलीचं नाव, तिचं नाव विषहरी. तिला मनसा देवी असं म्हणतात. मनसा देवी सुद्धा भगवान महादेवाचीच मुलगी आहे. आता ही महादेवाची मुलगी कधीची आहे? ज्या वेळेला कार्तिक स्वामीचा जन्म झाला त्यातलं काही तेज, त्याच्या अगोदर समुद्र मंथन झालं. आता आला विषय तर समुद्र मंथनाची थोडक्यात कथा सांगा. सर्वांना माहिती आहे. अमृत प्राप्त करण्याकरता शुक्राचार्यांनी बलिराजाला इंद्राकडे पाठवलं. बलिराजा म्हणतो तो इंद्र फार उग्र आहे आणि मला त्याचा स्वभाव पटत नाही. कारण जरी तो देवाचा राजा आहे पण मात्र देवाचा राजा तो शोभत नाही. कोणी तपश्चर्या करायला लागलं का त्याची तपश्चर्या नष्ट करण्याची वाईट बुद्धी त्याच्यामध्ये येते. चांगलं कोणाचं चालू असलं का त्याचं चांगलं होऊ न देण्याचं काम. बलिराजाच्या बापाला, बलिराजाच्या बापाचं नाव काय? यजमानजी, बलिराजाच्या बापाचं नाव? बरं, हिरण्यकश्यपूच्या पोराचं नाव? हिरण्यकश्यपूच्या पोराचं नाव काय आहे? प्रल्हाद. आणि प्रल्हादाच्या मुलाचं नाव? तेच बलीच्या बापाचं नाव. प्रल्हादाच्या मुलाचं नाव विरोचन आहे. विरोचन हा फार मोठा भक्त होता, पण त्या भक्ताचं वर्चस्व इंद्राला पाहल्या गेलं नाही तर त्याला जळून भस्म करून टाकलं. तेव्हापासून बली ते इंद्राचा राग करतो. राग करत नाही पण मात्र उपेक्षा करतो.
जबरदस्तीने शुक्राचार्यांनी पाठवलं म्हणून गेल्यानंतर जवळजवळ अंतर आहे इथून तर आंब्याच्या झाडापर्यंत. अमृतनीता आहे आंब्याच्या झाडापासून पुढे इंद्र बसलेला आहे. दारापाशी उभा आहे. इंद्राने पाहिलं बलीला, जास्त शिव्या सुरू केल्या इंद्राने. कारण इंद्रिय आहे, ज्या इंद्रियाला वासनेचा आणि विषय विकाराचा प्रभाव ज्या इंद्रियावर आहे ते इंद्रिय थांबत नाहीत. काही दोन महिलांचे भांडणं होऊ द्या, एक महिला बिचारी शांत राहते, म्हणजे एवढी बडबड 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 बडबड, म्हणजे एवढी बोलत राहते, एवढी शिव्या नाही का. तर नागपूरला आम्ही डोळ्याने पाहिलं, प्रगट दिनाला कार्यक्रम होता. काकडा लागे का नाही सकाळी. आता हे मॅडम उठणारी आहे 1 वाजता. सकाळी काकडा लागला ना, आली ना, हा दंडा घेऊन आली. बंद करा म्हणे तुमचा काकडा. काय आहे ते बंद कर, तुमचं काय थोतांड बंद करा. आणि एक बाई जी कर्मचारी होती, म्हणजे त्या निस्वार्थ, म्हणजे मुलाचे लग्न झाले, मुलीचे लग्न झाले, मग त्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये ती श्रीमंतबाई साफसफाई करत होते, गजानन महाराजांची सेवा करत होते. गुरुवारच होता ना, गुरुवार. कमीत कमी 1 तास ती बोलली. ती बाई म्हणायला लागली, महाराज आजपर्यंत मी कधी एवढं बोलणं पाहिलं नाही, जवळजवळ पोतं भरलं असेल म्हणे, एवढी बोलली. वास्तविक पाहता मस्त नास्तिक असेल म्हटलं. ते नास्तिक नाही म्हणे, महाराज वर्गणी आणून देते. पण तिची झोप गेली नाही, रात्रभर मच्छराने चावलं असेल, झोप गेली नाही, तो राग तिने इथे काढला. तिथला एक माणूस डायरेक्ट गेला आणि डायरेक्ट म्हणायला लागला, थोटांग कशाला म्हणतो, तू हिंदू आहे ना. सत्य कार्यक्रम चालू असले तिथं त्यावेळेला कोणी अधर्मीय, आपण ज्याला अधर्मीय म्हणतो, तो कोणता माणूस येत नाही, बोलत नाही. लय बोलला त्या बाईला, एक काम कर ना, 8 दिवसासाठी निघून जा ना कोण्या गावाला, मावशीच्या मामाच्या गावाला. तिथं राग शांत झाला होता. म्हणजे मला माफ करा, कारण माझी झोप झाली नाही आणि सकाळी सकाळी हा काकडा लागला. म्हणजे काकडा सुरू असताना तुला झोप यायला पाहिजे. जेव्हा कूलर चालू राहते ना, पंखा, त्याचा आवाज येतो की नाही, त्या आवाजात झोप लागली पाहिजे, अशी झोप पाहिजे. तो एवढा बळबळ करायला लागला, एवढा बोलायला लागला, त्या बोलण्यामध्ये धीरे 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 बली समोर सरकत होता. हे एवढा आवेशाच्या बाहेर बोलत गेला इंद्र की तो अमृत कुंभापर्यंत आला तर पतायला लागला नाही. यातलं एक उदाहरण घ्यायचं तुम्ही. दुसरे आपली किती निंदा करत असेल, किती आपल्या अपोजिट मध्ये जात असेल, आपण फक्त शांत राहायचं. अमृत गाठतोय आपण, अमृत. इंद्र बळबळ करत राहिला आणि बली धीरे 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 त्याचे बोलणे खात शांत होता आणि डायरेक्ट अमृत कुंभापर्यंत पकडून घेतला. अमृत कुंभ निघाला. इंद्र बळबळच करत राहिला. गेटच्या बाहेर गेल्यानंतर इंद्राला दिसला, तेव्हा इंद्रा धावत गेला तर तो रथात बसलाय होता. आता इंद्राचा जो रथ होता तो थोडासा वेगवान होता. दोन्हीही रथ बरोबर झाले. अमृत कुंभ दोघांनी धरला. ओढाताड सुरू झाली. त्या अमृत कुंभातलं थोडस अमृत जमिनीवर पडलं. त्याच्यापासून एक वृक्ष तयार झाला, त्याला कडुनिंब म्हणतात. आणि त्याच्यानंतर 4 ठिकाणी सांडलं म्हणतात, ते 4 कुंभमेळे होतात असं वर्णन केलं. त्यानंतर ओढाताडीमध्ये अमृत कुंभच पडून गेला सागरामध्ये. त्या अमृताची गरज देवांना होती. त्यासाठी सर्व देव भगवंताकडे म्हणजे महादेवाकडे गेले. आणि महादेवाच अशी देवता आहे की ते देवता दोन्हीही असलेल्या पक्षाला एकत्रित करू शकते. म्हणून काही काही पक्षामध्ये असे नेते आहेत की ते दोन्ही पक्षाला चालतात. काही काही असे नेते आहेत की ते एकाच पक्षाला चालतात, दुसऱ्या पक्षावाले त्याची घृण राग करतात. महादेव दोन्ही पक्षाचे होते. भगवान विष्णू दोन्ही पक्षाला चालत नव्हते, कारण ते थोडेसे खतरनाक होते. भगवान महादेव भोले बाबा, कोणी येऊ, कोणी तपश्चर्या करा, त्याला डायरेक्ट वरच देऊन द्यायचे. पण भगवान विष्णू त्याचं सांत्वन करायचे. महादेवानी दिलेला जो वर, त्या वराने जर एखादा राक्षस जर अन्याय करायला लागला तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं सूत्र म्हणजे भगवान विष्णू जवळ कोणती कला लढवायची. महादेवाने राक्षसांना म्हणजे शुक्राचार्याने बोलावलं, शुक्राचार्यामुळे राक्षस आले. बृहस्पतीला बोलावलं, बृहस्पतीमुळे देव आले.
दोघांचा समन्वय झाला, कारण की समुद्र मंथन करण्याकरता दोघांची गरज आहे. समुद्र मंथन त्याचा सरळ सरळ अर्थ विचार मंथन. आपल्या शरीरामध्ये चांगलंही आहे आणि वाईटही आहे, आपल्या देशामध्ये चांगलंही आहे वाईटही आहे, आपल्या राष्ट्रामध्ये चांगलंही आहे वाईटही आहे, दोघांची गरज आहे. एखाद्या पक्षाचा विजय जर झाला तर कदाचित विजयी झाल्यानंतर त्यांच्यातून सगळे कामं होतील याची गॅरंटी नाही, त्याकरता त्याला विपक्ष म्हणतात. नाही, विपक्ष पाहिजे. विपक्ष जर नसला तर 5 वर्ष काय होईल काय नाही सांगता येत नाही. म्हणून विपक्ष म्हणजे विरोधक महत्वाचा आहे. शरीरामध्ये कधी कधी चांगले कर्म करणारा जो आहे त्याला जर अभिमान झाला तर त्याचा विरोध करण्याकरता आणि हे इंद्रिय म्हणजे विषयी विकारी इंद्रिय त्यांचा प्रभाव सुद्धा महत्वाचा आहे. त्यावेळेला सर्वांनी होकार दिला. भगवान महादेव म्हणतात समुद्र मंथन करायचं. वासुकी नावाचा साप आणला, मेरू नावाचा पर्वत आणला आणि समुद्र मंथनाला आरंभ झाला की रवी खाली जायला लागली. त्यावेळेला भगवान नारायणाने अवतार घेतला. भागवतामध्ये वर्णन आहे कच्छ भगवंताचा. त्या कासवाच्या पाठीवर भगवंताच्या पाठीवर त्या समुद्र मंथनाला आरंभ झाला. पण मात्र त्याच्यामध्ये देवाच्या अंतःकरणामध्ये वाईट प्रवृत्ती होती. सुरुवातला इंद्रापासून, म्हणजे हे देव नाही, विष्णू भगवान महेश हे नाही का. मनामध्ये कोणती प्रवृत्ती होती? जे जे याच्यामधून चांगलं निघल ते सर्व आपण घ्यायचे, जे जे वाईट निघल ते सर्वच्या सर्व दैत्याला द्यायचे. हे समुद्र मंथन घराघरामध्ये राहत ना. 2 भाऊ जर असले आणि एखादा साधा भोळा जर असला ना, खेळात चांगला ठोकतो, ते कपाट फट्ट बसते. परत जे या भांड्याने आवाज केला तेच भांडे इकडे तिकडे ठेवतो का? त्याच कपाटात ठेवतो. कारण एकाच कपाटातले भांडे जेव्हा कदाचित पडतात, पडल्यानंतर त्याचा आवाज होतो. प्रापंचिक जीवन असं आहे, कधी कधी थोडं पार होते. कारण काम क्रोध लोक आपल्या ठिकाणी जे विषय विकार आहे हे आपल्याला चांगलं कार्य करत असताना शांत बसू देत नाहीत, तर आपल्यामध्ये ते विघ्न तयार करतात. जसे भांडे खाली पडल्यानंतर परत त्याच कपाटात जातात, प्रापंचिक जीवन तसंच आहे. मग एखाद्याच्या घरी भरपूर शेती राहते, काही काही भाग चांगला राहते आणि काही काही भाग खळकाळ राहते. मग नेमकं आई वडील काय करते? एकाला खळकाळ देऊन देते आणि एकाला चांगली जमीन देऊन देते. म्हणजे असं नाही, मग खळकाळ आहे ना अर्धी त्याला आणि अर्धी याला, चांगली आहे ना अर्धी त्याला ना अर्धी याला. समुद्र मंथनाची कथा ग्रंथापुरतीच ठेवायची, ती कथा प्रपंचात ओढायची. समुद्र मंथन, सागर मंथन म्हणजे संसार मंथन. संसारामध्ये जे उलाढाल चालू राहते, संसारामध्ये अमृतही आहे, संसारामध्ये विषयही आहे. कारण घरामध्ये 10 प्रकारचे करते, त्याच्यामध्ये विषयच निर्माण होणार आहे. कारण की आपण एका जन्मातले नसतो, एका वृत्तीचे नसतो. कोण्या कोण्या घरामध्ये सदस्य राहते, त्यांनी एकामेकाला सांभाळून चालणं फार महत्वाचं असतं. काही काही घरामध्ये बापलेकाचं जमत नाही, काही काही घरात नाही आहे. मागच्या जन्मामधलं असलेलं वैरत्व आहे, या जन्मामध्ये ते बदला घेण्याकरता येत आहे. मग महाराज याचं सांत्वन कशाने? सांत्वन एकच, दोन्ही जीवानी एकामेकाला समजून घ्यावं. देव परीक्षा घेतो आणि काही दिवसांनी होतं. पण मात्र लक्ष्मीने ते वैरत्व नष्ट केलं. लक्ष्मीने बलिराजाला भाऊ मानलं. त्याचा परिणाम काय झाला? नारायण बलीचा जावई झाला आणि बली आणि नारायणाचं ऐक्य झालं. असे बरेच राक्षस आहेत, राजाशी वैरत्व विसरून जातात आणि ते हलाहल विष, त्या हलाहल विषाने दर्शन केलं. संत हृदय नवनीत समाना. महादेव तिथे संत झाले, कंठामध्ये सारखे भगवान महादेव आणि तपश्चर्या करायचे, ध्यानात राहायचे. ज्या वेळेला कार्तिक स्वामीचा जन्म झाला त्यावेळेला त्यातला काही असलेला जो तेजाचा भाग आहे विश्वामध्ये सगळं नष्ट व्हायला सुरुवात.  तिथे मनसा देवी होती.
आणि मनसा देवीला कश्यप ऋषींनी जेव्हा भगवान शंकराचा दाह नष्ट व्हावा म्हणून कश्यपाने भव्य यज्ञ केला होता आणि असं म्हणतात अशी मूर्ती तयार झाली, तिलाच मनसा देवी म्हणजे मनोन्मन महादेवाचा दाह शांत झाला पाहिजे, महादेवाचा दाह शांत झाला पाहिजे मनातून सांगितलं तू कैलास पर्वतावर काही दिवस राहशील आणि तुझं धर्म कार्य आहे भगवान शिवाची व्याधी नष्ट करण्याचं सामर्थ्य तुझ्या कैलास पर्वतावर गेली आणि गेल्यानंतर महादेवाले ती आपली मुलगी आहे म्हटल्याबरोबर दोघींचं सांत्वन करण्याचा प्रयत्न महादेवाने केला आणि ज्या दिवशी महादेव ध्यानस्थ असताना विषामुळे त्रास व्हायला लागला आणि त्या ध्यानात असताना मनसा देवी गेल्यानंतर आणि पूर्ण भगवान महादेवाचं जे विष आहे ते स्वतःवर घेऊन घेतलं म्हणून तिला विषहारी असं म्हणतात ज्यांनी मनोभावे मनसा देवीची उपासना करण्याचा प्रयत्न केला असेल आणि परिपूर्ण मनसा देवीची कृपा जर त्या जीवावर झाली असेल, कितीही मोठं विष असो त्या असलेल्या जीवावर त्या विषाचा काहीही प्रभाव पडू शकत नाही. विषाचे लय प्रकार आहे, अनेक प्रकारे टोचून बोलणं हे विषच आहे नाही का, पुढे जाणाऱ्याला मागं वळणं म्हणजे हे विषच आहे. विषाचे अनेक प्रकार आहेत, वाद विवाद निर्माण करणं हे विषच आहे. त्यावेळेला ती मनसा देवी म्हणजे भगवान शिवाची 3ऱ्या क्रमांकाची मुलगी आहे. पण त्यामध्ये लय मोठा वाद विवाद होतो कारण तिने स्वतः फार मोठी तपश्चर्या करून देवी बनण्याचा प्रयत्न केला. एक ज्योती आहे आणि एकांतवासामध्ये राहत असताना मन विचलित व्हायचं पार्वतीचं, म्हणून त्या अशोक वनामध्ये त्या पार्वतीला आधार देण्याकरता, शांती देण्याकरता, समाधान देण्याकरता सहज त्या वनामध्ये एक मुलगी प्रगट झाली म्हणून तिलाही मुलगी म्हणतात. वास्तविक पाहता ना कार्तिक मुलगा आहे, ना गणपती मुलगा आहे, ना ह्या मुली आहे. कारण देवतांना दिलेला शाप आहे. जेवढ्या देवता आहे त्यांना प्रगट झालेले संतती आहे, कारण त्यांना कोणती संतती नाही, मुलगी नाही ना मुलगा नाही. का? कारण मायेच्या पलीकडे आहे देवी देवता. हे आपल्याला दिसते तसं नाही आहे. संत आणि देव हे मायेच्या पलीकडे असतात. जरी पार्वतीशी विवाह केला असेल पण पार्वती किती अंतरावर आहे माहित आहे का? लक्ष्मी पायापाशी, पाय लक्ष्मीचे हाती तिने यावी काकुलती. सरस्वती ब्रह्मदेवापासून लांब आहे. कशाला? हे उदाहरण लय जुने आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग. पंढरपूरला गेल्यानंतर रुक्मिणी जवळ आहे का? तुम्ही पांडुरंग कुठं आहे, रुक्मिणी कुठं आहे? पण आपण त्याच्याही पलीकडे गेलो. माणसानी नाही का त्या रुक्मिणीला आणि विठ्ठलाला अगदी जवळ आणलं मंदिरामध्ये. म्हणजे माणसाला जसं जसं सुचलं तसं तसं माणसाने केलं. कधी कधी बोलावं लागते. पंढरीनाथाची आणि रुक्मिणी मातेच्या मूर्त्या बसवतात लोक मंदिरात. आता खरं खरं सांगा, पंढरीनाथ आणि रुक्मिणी यांचे जे नेत्र आहे ते उघडे आहे की लागलेले आहे? कसे आहेत? कसे आहे केशव? नाही हो सालोळकरजी, बंद आहे. पंढरपूरला तुम्ही जर गेले तर देवाचे डोळे बंद आहे. डोळ्याला मौन आहे, कारण अवतारच त्यांचा मौन अवतार आहे. मौन अवतार म्हणजे बौद्ध अवतार. बौद्ध म्हणजे मौन. मग चांगल्या चांगल्या विद्वानांनाही बौद्ध शब्दाचा अर्थ कळला नाही आजपर्यंत. आम्ही अकोल्याला गेलो होतो, विश्व हिंदू परिषदेची मोठी बैठक होती आणि तिथे आपापलं मत मांडण्याचा अधिकार सर्व महाराज लोकांना होता. त्यावेळेला विद्वान व्यक्ती होती. त्यांनी 10 अवताराचे नाव सांगितले. आमच्यावर नंबर आला. सगळेच बोलले थोडे 10 मिनिटं 12 मिनिटं 10 मिनिटं 12 मिनिटं 12 मिनिटाच्या वर. 12 मिनिटाच्या वर म्हटलं का हात धरून आणायचे त्याला खाली. कारण काही लोक बोलायला लागले. 12 मिनिट दिले ना तर 12च मिनिट, त्याच्यापेक्षा एकही मिनिट जास्त नसला पाहिजे. आम्ही ज्या वेळेला बोलायला गेलो, मोठे मोठे विद्वानांनी 11 अवताराचं वर्णन केलं.
पण मात्र कितीक लोक याच्यामध्ये आहे का बौद्ध म्हणजे काय. माझ्या अगोदर ज्या विद्वानांनी भाषण दिलं त्यांनी बौद्ध अवतार म्हणजे बौद्ध समजले. गौतम बुद्ध ते देवाच्या अवतारामध्ये नाहीच आहे. लोकांना एवढे विद्वान लोक जर लोकांना खोटं सांगत असेल तर लोकांच्या डोक्यात तेच आहे ना. खरा जो 10वा अवतार आहे, आपला 9वा अवतार आहे, तो खरा 9वा अवतार पांडुरंगाचा आहे. भगवान श्रीकृष्णाचाच अवतार आहे तो. भागवतामध्ये जा तुम्ही, शेवटच्या टप्प्यात वर्णन केल्या जात नाही. बरं तसं वर्णन आहे. लोकांना काही सत्य समजून सांगणं फार महत्वाचं आहे. लोक सुद्धा अशा फाशात पडलेले आहेत, हे खरं की ते खरं, हे खरं की ते खरं. ज्या वेळेला आम्ही ग्रंथातला अभ्यास दोन्ही बाजूनी वाटून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला खरं समजणार नाही. केवळ ग्रंथावरच विश्वास ठेवाल तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही. तुम्हाला ग्रंथ वाचून 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 त्याचं मंथन करावं लागेल. ज्ञानोबा राय म्हणतात, जोपर्यंत तुम्ही त्याचं मंथन करणार नाही आणि मंथन करून त्याचा अनुभव घेणार नाही तोपर्यंत ग्रंथ सुद्धा नाही का नाशवान आहे. मग तू म्हणाल काय पुरावा आहे? पुरावा काय सांगायची गरज आहे. मंबाजीचा पुरावा आहे, विसोबाचा पुरावा आहे, अनेकांचा पुरावा आहे. यांनी मुखतगत केले वेद शास्त्र पुराण, पण त्याचा अनुभव घेतला नाही. अनुभव न घेतल्यामुळे परिणाम असा झाला की विसोबानी ज्ञानोबाराला शेवटपर्यंत सोडलं नाही, एवढा त्रास दिला. आणि विसोबानी मंबाजीनी तुकोबारायला सोडलं नाही, शेवटपर्यंत त्रास दिला. मग कुठला हा अभ्यास? बरेच लोक चित्रकूटला जातात शिकायला, काशीला जातात शिकायला, आळंदीला जातात शिकायला, बरेच लोक जातात. लांबट महाराज समोर बसलेले आहेत, बरीच मंडळी आहेत आणि ही सगळी मनानी विद्वान आहे. ग्रंथाच्या अभ्यासाने विद्वान जरी नसली तर मनाने विद्वान आहे, चित्ताने विद्वान आहे. मला सांगा, आपण एखाद्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्याकरता चाललो म्हणजे काहीतरी घेण्याकरता चाललो. आपण हे शरीर घेऊन तिथं जाणार तर शरीरामध्ये जर विषय विकारांनी जर हा देह, ही बुद्धी, हे मेमेरी जर विषय विकारांनी भरली असेल तर तो चांगला शुद्ध निर्मळ स्वच्छ अभ्यास कुठं ठेवणार? त्याकरता तुम्हाला अगोदर क्षेत्रामध्ये अभ्यास करायचा असेल तर अगोदर घरीच तुम्हाला हे काम क्रोध केले घर रिके, हे काम क्रोध लोभ मद मत्सर अगोदर घरी खाली करावा लागल आणि नंतरच तुम्हाला विद्या अर्जन करण्याकरता क्षेत्रात जावं लागल. तुम्ही जर विषय विकार घेऊन क्षेत्रामध्ये गेले बरं का, क्षेत्रामध्ये विषय विकाराचा त्याग करण्याची प्रवृत्ती आपली निर्माण होणार नाही, ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती निर्माण होणार. विषय विकारी अवस्थेमध्ये ज्ञान प्राप्त केल्यानंतर तेच ज्ञान जर आम्ही समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला, समाज सुद्धा विषारी बनत ना. कारण की वर्णनच आहे, विषय ओढी बोलले जीव. म्हणजे विषय विकाराच्या प्रभावाने आम्ही ते ज्ञान ग्रहण केलेलं आहे आणि विषय विकाराच्या प्रभावात ज्ञान ग्रहण केल्यानंतर हे ज्ञान जर आम्ही समाजाला देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, समाजामध्ये बदल होणे नाही. कीर्तनात जाणं म्हणजे का बदल आहे का? तीर्थयात्रा करणे म्हणजे का बदल आहे का? पूजा पाठ करणं म्हणजे का बदल? तुम्हाला हा बदल दिसतोय का? नाही नाही. कीर्तनात जाऊन बसणं हा आमचा छंद आहे. जसा शेतकरी शेतात गेल्याशिवाय त्याला बरंच वाटत नाही. 80 वर्षाचे म्हातारे पाहतो मी, अजूनही वखर वाहते. 80 वर्षाचा म्हातारा वखर वाहते, कारण सगळं आयुष्य त्याचं शेतीमध्ये गेलेलं आहे. मी एक बुवाजी पाहिले, गोसावी बुवाजी. आम्ही त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा केला होता. ह्या बुवाजीला 4 मुलं आहे आणि 4ही मुलं उच्च पदावर आहे. एक पायलट आहे, डॉक्टर आहे, कलेक्टर आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या पदावर 4ही पोरं, 4 पोरी, 4ही पोरी, 4ही जवई, 4ही सोना, 4ही मुलं. म्हणजे 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16 लोक. करोडांनी पैसा आहे बुवाजी जोड, पण बुवाजी आजही झोडी मागते. आजही झोडी मागते बुवाजी.
त्या बुवाजीला विचारलं, बुवाजी आता हे तुम्ही सोडायला पाहिजे. माझ्या तोंडावर त्यांनी असं बोट लावलं. नाही. ज्या वेळेला ते बुवाजी सगळी परिस्थिती सांगायला लागले ना, आता आपल्या डोळ्याला धारा लागते, इतकी त्यांनी परिस्थिती सांगितली. म्हणे महाराज माझ्या घरी एवढं काही आहे, एवढं काही आहे. आणि दुसरी गोष्ट सगळे लोक पारमार्थिक, 16च्या लोक, मुली संस्कारिक घराण्यातल्या, मुलंही संस्कारिक निघालेत. मला सांगा काय कमी माझ्या घरी आहे? प्रत्येक मुलाचे 2-2 बंगले आहे, एका एका बंगल्यामध्ये 3-3, 4-4 गाड्या उभ्या आहेत. एवढी श्रीमंती. पण मात्र मी ज्या घरात राहतो तेही घर बंगलाच आहे. पण हा छंद मी सोडत नाही, कारण की या जोडीने मला एवढं मोठं केलेलं आहे. ज्या जोडीने मला मोठं केलेलं आहे, मरेपर्यंत माझी जोडी मी सोडणं. माझी मुलं जोडी घेणार नाही, पण मात्र ही जोडी म्हणजे माझी कुबेर आहे. ही जोडी म्हणजे माझी अन्नपूर्णा आहे. ही जोडी म्हणजे माझी लक्ष्मी आहे. ज्या भिक्षेने मला, मग याच्या मागं तुम्हाला असं काय वाटते? त्यावेळेला त्यांनी सुंदर उत्तर दिलं त्या गोसावी बाबाजीने. म्हणे महाराज भगवंत जे प्रारब्धात आहे ते तर होतच असेल. ज्या जोडीने मला मोठं केलेलं आहे, पण त्या जोडीमध्ये ज्यांनी भिक्षा टाकलेली आहे त्यांच्यामुळे मी मोठा झाला. म्हणून मी प्रत्येकाच्या घरी भिक्षा मागतो, आणि भिक्षा मागून मीही खातो आणि गाईला नैवेद्य लावतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मी भिक्षा मागतो त्यावेळेला माझं अंतःकरण भरून येते. ज्याने ज्याने मला भिक्षा दिलेली आहे, भगवंता जोपर्यंत त्यांना श्रीमंत करणार नाही तोपर्यंत मी जोडीचा त्याग करणार नाही. म्हणजे ज्याने ज्याने भिक्षा दिलेली आहे, आम्ही आळंदीला जाऊ ना, प्रत्येक घरोघरी ते भिक्षा मागू, ओम भिक्षा दे. त्यावेळेला अंतःकरणामध्ये असं वाटते काही काही गरीब लोक आहे आणि या लोकांचं चांगलं व्हावं. म्हणून उपकार कोणाचे असतात? जोडी फिरणाऱ्याचे नसतात. जोडीमध्ये जो दान टाकत होता त्या दान टाकणाऱ्याचे खरे उपकार असतात. बुवाजीने शेवटपर्यंत जोडी सोडली नाही. शेवटी जोडी त्यांच्या बरोबर गेली. मागच्या वर्षी बुवाजी गेली. जवळजवळ त्या बुवाजीच्या मयतवर कितीक लोक असतील महाराज अंदाजी? सगळं रान भरलेलं होतं. तिथे हे शब्द कामी पडतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती. याला म्हणतात ईश्वर विभूती. आयुष्यामध्ये कधी वाईट कर्म केलेले नाही, सत्कर्म केले, त्याचं फळ त्यांना मिळालं. फळे रसाळ. फळे रसाळ काल महाराजांनी सांगितलं कीर्तनकार बाईने. पण त्यांनी कसं सांगितलं? आदरणीय हरिभक्त परायण गोंद्रे आई यांच्या घरी जन्माला आलेले जे मुलं आहेत, आणि तिथं ते प्रमाण दिलं. ते प्रमाण तिथं नाही जमत, तिथलं ते प्रमाणच नाही आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे प्रमाण तिथं बसत नाही. हे प्रमाण कुठं बसते? फळे रसाळ गोमटी म्हणजे त्यांच्या घरी मुलं जन्माला आले, पण ते शुद्ध विचार घेऊन जन्माला आले. त्या शब्दाला, त्या विचाराला म्हणतात फळे रसाळ गोमटी. दुसरी गोष्ट, 2 मुलाचे लग्न झाले, त्यांना पत्न्या आल्या, ते दोघही सर्व्हिस करतात आणि त्या घरच्या पत्नीही सर्व्हिस करतात. म्हणजे असं उच्च पद त्यांना मिळालं. याला म्हणतात फळे रसाळ गोमटी. आणि तुम्ही जर कुठेही लावाले हे प्रमाण, तर फळे रसाळ गोमटी. मग प्रल्हादाला विरोचन का? हिरण्यकश्यपूच्या घरी प्रल्हाद आला, प्रल्हादाला विरोचन झाला, विरोचनाच्या घरी बली झाला, बलीला राक्षस जन्माला आला. मग हे शब्द हे कुठं लावायचं? काही काही लोकांच्या घरी बाप कीर्तनकार आहे, काही काही लोकांच्या घरी आई वडील बर का परंपरेने भक्ती करणारे आहे, पण त्यांच्या घरामध्ये मुलं राक्षस जन्माला आलेले आहे. मग हे शुद्ध बीजापोटीन फळे रसाळ गोमटी बसते का प्रमाण? बाप चांगला आहे, मग मुलगा कोण असा निघाला?
हे प्रमाण इथल्यासाठी नाही आहे. म्हणून तुम्हाला काल सांगितलं बरेच अशा गोष्टी आहेत का त्या अभ्यास करणाऱ्यालाही कळत नाही. गुलाबराव महाराज म्हणतात तुम्ही किती अभ्यास केला याला महत्व नाही आहे, त्या अभ्यासातला अनुभव किती घेतला याला महत्व आहे. तुका म्हणे विटाळ असेल देवापाशी नसावी. महाराज लोक अर्धा तास घासू सांगतात आणि उदाहरण घेतात या महिलांचं. महिलांनी त्यावेळेला लगेच दगड हातात घ्यायचा आणि एक टाळक्यात मारून फेकून मारायचं. महाराज एवढी हिंमत होत नाही ना. मग कीर्तन झाल्यावर त्याचा हात पकडायचा. जीव असावा बळकट तेने धरावे मनगट. मी गुरु शब्द काढला तिथे आणि त्यांना विचारायचं सांग याचा अर्थ जो सांगितला कितपत खरा आहे. तुम्ही ज्या वेळेला त्यांच्याशी वाद घालणार ना तो दुसऱ्या ठिकाणी सांगणारच नाही. तिथे स्त्रियांचं वर्णन केलं जातं पण त्याचा अर्थ तसा नाही. काही शब्द फोडावे लागतात नाही का, त्याचे अर्थ वेगवेगळे लागत असतात. मी तुम्हाला विचारतो तुमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये माणसं जिवंत जाळतात की मेलेली जाळतात? नाही हो सुनील भाऊ, मेलेली जाळतात. आदरणीय लांबट महाराजजी, तुमच्या नागपूरमध्ये माणसं मेलेली जाळतात की जिवंत जाळतात? मेलेली. हे बुवाजी भगव्या टोपीवाले बुवाजी ऐकायला येते का? नाही. फोटोग्राफर मेलेली जाळतात आणि आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जिवंत जाळतात. आता मला सांगा जिवंत आणि मेलेली काय फरक आहे? वीट आळशी त्याला तोडा, वीट अधिक आळशी. जिवंत त्याला तोडा, जीव अधिक अंत. जीवाचा अंत झाल्यावरच जाळल्या जाते म्हणजे जिवंत जाळणं. बरेच लोक नारे लावतात मुर्दाबाद जिंदाबाद मुर्दाबाद. आता याचा अर्थ काय होते? जिंदाबाद आणि मुर्दाबाद मरून गेलेला आणि जिवंत गेलेला दोन्ही गेलेलेच आहे. जोपर्यंत आपण त्या शब्दाला फोडणार नाही. म्हणून फळे रसाळ गोमटी या शब्दाचा अर्थ आणखी तुम्हाला एक सांगतो. आदरणीय हरिभक्त परायण सालोळकर पाटील आहे. तुमच्या वडिलांच्या काळात एवढं होतं का जेवढं तुमच्या जवळ आहे सालोळकर पाटील? नाही होत. मग यांनी त्याच्यावर उन्नती केली, शेती वाढवली, वाहनं वाढवले. कोणाच्या घरी 2-2 जेसीबी आहे याचं नाव आहे फळे रसाळ. कोणाच्या घरची 10 एकराची शेती 200 एकरावर नेली त्याला म्हणतात फळे रसाळ गोमट. तुमच्यामुळं 100 लोक सुधारले, तुमच्यामुळं 100 लोक चांगल्या हुद्द्यावर लागले त्याला म्हणतात फळे रसाळ गोमटी. वंशावळीला नाही म्हणत फळे रसाळ गोमटी. म्हणून कधी कधी नाही का शब्दशः अर्थ त्याचा लागणं गरजेचं आहे. असो सांगण्याचं तात्पर्य मला सांगायचं होतं. हलाहल विष निघालं आणि ते भगवंतानी प्राशन केलं. माग आलो का? आणि ते असलेल्या मनसा देवीने म्हणजे त्यांनी असं माग आला. आपण थोडस कशा करता सांगत होतो. प्रापंचिक प्रपंचामध्ये सुद्धा ते हलाहल विष प्राप्त होते, ते प्राशन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. असो महादेवाचं वर्णन सदाशिवाचं वर्णन केलेलं आहे. त्या सदाशिवाचं हलाहल विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. ती मनसादेवी, ज्योती आणि अशोक सुंदरी अशा 3 मुलीचं आणि 2 मुलाचं वर्णन केलेले आहे. तेवढ्यात विश्वरूप प्रजापती आले. आल्यानंतर भगवान महादेवाला विनंती करतात पण सोबत सिद्धिबुद्धीला सुद्धा आणतात. गणपतीच्या लग्नाच्या विषयी आणि त्यांनी महादेवाला विनंती केली आणि गणपतीचा विवाह करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आधी सगळं पृथ्वी प्रदक्षिणा वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा जेव्हा नारदाने सांगितलं जो पृथ्वी प्रदक्षिणा करे आणि लवकर पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न अगोदर. मग आता कार्तिक स्वामी न्याय करणारे होते. न्याय करणारे या जगतामध्ये 2च फक्त दाखवलेले आहे, कार्तिक स्वामी आणि दुसरे शनिदेव. त्याला अन्याय सहन होत नाही. कार्तिक स्वामीला अन्याय सहन झाला नाही, ब्रह्मचारी राहिले, विवाह नाही केला. शनिदेवाला जरी बाजूने काढलं असेल
पण मात्र तरी शनी देवाला कोणाचा अन्याय सहन होत नाही आणि देवांमध्ये सुद्धा अन्याय झालेला आहे. शनिदेवावर फार मोठा अन्याय झालेला आहे. नंतर सूर्यदेवाने माफी मागितली पण त्या माफीला काहीही अर्थ नाही. नमः पार्वतीपती हर हर महादेव. मोरावर बसून प्रदक्षिणा करायला आरंभ केला आणि गणपती बाप्पांनी आपल्या आईवडिलांचं पूजन केलं आणि आईवडिलांच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि आईवडिलांना जल घेतलं. पाणी कालच्या गणपतीने कसं मस्त जल टाकलं. झालं 3 प्रदक्षिणा केल्या म्हणतात. नारदांनी सांगितलं गणपती बाप्पा गणेशजी आता थांबू द्या. तुम्ही आईवडिलांचं पूजन करून आईवडिलांना प्रदक्षिणा केली यालाच पृथ्वी प्रदक्षिणा म्हणतात. पृथ्वी प्रदक्षिणेचे दोन प्रकारचे पुण्य आहे. मोठी पृथ्वी प्रदक्षिणा जर होत नसेल तर आईवडिलांना पूजन करून प्रदक्षिणा मारणं सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणा आहे. आणि ज्या वेळेला आपल्या घरी जर गाय असेल ते व्याते त्यावेळेला 2 तोंड तयार झाले का त्वरित गळवाभर पाणी घेऊन फिरवायचं आणि 5 प्रदक्षिणा मारायच्या त्या गाईला. म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळते. पण कधी जेव्हा गाय व्याते म्हणजे व्याली ज्या वेळेला ती बाळाला जन्म देते त्यावेळेला तोंड बाहेर निघते. एक तोंड गाईचं आणि एक तोंड वासराचं. अशा वेळेला त्वरित आंघोळ करायची आणि असले नवीन कापड घालायचे, नसले तर त्याच कापडावर त्वरित गळवाभर पाणी फिरवायचं आणि 5 प्रदक्षिणा घालायच्या. बरोबर काही वेळ लागत नाही. त्याला ऑटोमॅटिक पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळते. आणि 1,00,000 प्रदक्षिणा जर आपण 1,25,000 प्रदक्षिणा जर घातल्या पिंपळाला, औदुंबराला, वडाला, बेलाला आणि पळसाला आणि तुळशीला तरी आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळते. नमः पार्वतीपती हर हर महादेव. गणपतीच्या विवाहाला सुरुवात झाली तेवढ्यात कार्तिक स्वामी आले. कार्तिक स्वामीने हे सगळं पाहिलं आणि आईवडिलांचं दर्शन केलं. राग निघून गेले. तेव्हा महादेव आणि पार्वती आईसाहेब विवाह झाल्यानंतर कार्तिक स्वामीला समजावण्याचा प्रयत्न करतात पण मात्र कार्तिक स्वामी समजत नाही. आई बाबाला म्हणतात बाबा तुम्ही माझ्यावर अन्याय केला आणि मला अन्याय अजिबात आवडत नाही म्हणे. नारदाला बोलावलं. नारदजी तुम्ही तर संत आहात, तुम्हाला सुद्धा त्यावेळेला सद्बुद्धी का सुचली नाही? तुम्ही न्याय करायला पाहिजे होता. कार्तिक स्वामीला नारद म्हणायला लागला त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, आई वडिलांची प्रदक्षिणा केली, मग मी कोणाची प्रदक्षिणा केली? फक्त एवढा आहे त्यांनी ताबडतोब जवळ प्रदक्षिणा केली, मी पृथ्वीला प्रदक्षिणा केली, म्हणजे माझ्या आई वडिलांची प्रदक्षिणा झाली. बघा नारदजी, भगवान महादेव म्हणतात कसला अन्याय कार्तिक? ऐका बाबा, मी तुम्हाला